सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा आला आणि अंतिम टप्प्यामध्ये प्रभाग क्रमांक 8 मध्ये आपण आहोत आणि प्रभाग क्रमांक 8 मध्ये हे माझ्याकडे घोषणापत्र आहे प्रभाग क्रमांक 8चं. त्याच्यावर विशेष म्हणजे एक अमर पुदाले जे आहेत, गीता गोविंद गवई आहेत त्यांच्या पॅनलमध्ये, दुसऱ्या आहेत बबिता अनंतकुमार धुम्मा अर्थात बिपिन धुम्मा यांच्या पत्नी आहेत आणि प्रवीण दर्गो पाटील. या पॉम्पलेटवरचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सातत्यपूर्ण विकास आणि दीर्घकालीन दृष्टीसाठी प्रभाग क्रमांक 8 म्हणजे दीर्घकालीन आणि सातत्य विकास ह्या मुद्द्यावरच तुम्ही भर दिलाय आणि तुमची खासियत आहे. काय सांगाल ह्याच्या हीच टॅगलाईन काय घ्यावी? हीच टॅगलाईन काय घ्यावी याचा अर्थ काय आहे? कारण का तर गेल्या 3 वर्षाखाली जी 50 वर्षाचा या भागातला आजार होता तो पूर्ण धुवून काढला. तुम्ही प्रभाग क्रमांक 8 मध्ये मी मागेही सांगितलो, बुधवार बाजार भवानी मंदिर ते वरचा अकबर काशिमकडला जर पट्टा सोडला तर प्रभाग क्रमांक 8 हा 80% प्रभाग हा एबीडी एरिया खाली येतो. एबीडी एरियाखाली येत असल्यामुळे ह्या परिसरातील टोटल वॉटर लाईन ही जुनी काढून नवीन टाकलेली आहे. पूर्वी कसं आहे, ती जाड वॉटर लाईन, शिया वॉटर लाईन टाकली, जी नवीन अत्याधुनिक पद्धतीची वॉटर लाईन आहे. जे आता आपण सिमेंट कॉन्क्रीट व चिनी मातीचे पाईप वापरतो, इथं TWCचे फायबरचे पाईप वापरण्यात आलेत. त्या दोन्ही फायबरच्या मधला जो जॉईंट असतो ते कधीच सुटत नाही. म्हणजे जे ड्रेनेजचं पाणी आहे ते जमिनीत कधीच येऊ शकत नाही. म्हणजे अत्याधुनिक पद्धतीचा माल सगळा स्मार्ट सिटीच्या योजनेतून मात्र वापरला गेलाय. जे स्ट्रॉंग लाईन असू दे, ड्रेनेज लाईन असू दे. एक मी थांबू साहेब इथं. ह्याच्यामध्ये एबीडी एरियामध्ये आपला प्रभाग आल्यामुळे विकासाची गती अधिक झाली असं म्हणायचं. एबीडी एरियामध्ये आल्यामुळे विकासाची गती एकदम ती एक जी 80%ला गेली. म्हणजे राहिलेलं 20% उर्वरित काम होतं जे वरच्या पट्ट्यातलं, ते देशमुख मालकानं स्वतःचं आमदार फंड, थोडा विशेष निधी, नगरोत्थान, एंडकॅप, अल्पसंख्याक, सामाजिक न्याय, स्वच्छ या इतर फंडातून त्या परिसरात मालकांनी निधी दिला. वार्डात अगदी 2% काम उरलं असेल. 2% काम करण्यासाठी मालकाची तर नक्कीच मदत मिळणार आहे, पण वाढ विकास निधीचा पण तुम्हाला वापर झाला असेल. ते 2% काम आता आम्ही उमेदवार निवडून आल्यावर करण्यासाठी ठेवलंय. जर 100% काम केलं तर आमचा निधी कुठं वापरायचा? नक्कीच. पण एक वैशिष्ट्य असं आहे की ह्या पॅनलचं तुम्ही इंजन आहे, हे विजेवर आहे की डिझेलवर आहे का इलेक्ट्रिक आहे? हे जनतेच्या विश्वासावरती आणि मतावरती आहे. काय शब्दाचं सामर्थ्य भरपूर. काय म्हणजे या 15 दिवसातलं डेव्हलपमेंट आहे का? नाही सर, काय शेवटीला जनता जनार्दन आहे. इंजन चालवायचं का थांबवायचं सगळं मतदाराच्या हातात आहे. जर गेल्या 5 वर्षाची महापालिकेमध्ये विद्यमान असतानाचा नगरसेवक, त्याच्यानंतर महापालिकेवरती प्रशासन आल्यानंतर बी 4 वर्ष केलेल्या कामाची प्रत्येक नागरिकाला, मतदाराला जर वाटत असेल की आपल्या भागातल्या नगरसेवकांनी काम केलं असं म्हणत असेल, तरी 4ही उमेदवार अगदी सोलापूर शहरात मोठ्या फरकाने निवडून आलेले दिसतील तुम्हाला. नक्कीच हा फरक आम्ही बघणार आहे आणि 16 तारखेला ते दिसतोय आणि तुम्ही चॅलेंजिंग बात करताय. पण एक वैशिष्ट्य असं आहे, अगदी खरं बोलायचं, हे पॅनल ठरवण्याचा संपूर्ण अधिकार तुमच्याकडे होता. नाही, पॅनल ठरवण्याचा अधिकार माझ्याकडे नव्हता. माझं एक तिकीट मिळालं हेच मला म्हणजे माझ्यासाठी मोठं आहे. बाकी सगळे ह्या पॅनलचे जे कोण प्रमुख असतील, या शहर उत्तरचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्यामुळं मला 3दा या मतदारसंघातून तिकीट मिळालं. अगोदर शिवसेनेचे होतो? हो, मी शिवसेनेत काम करत होतो. मालकाच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये आलो. आता ही 3री वेळा मालकाने तिकीट दिले. मालकाचं नेतृत्व आणि भाजपा ह्याच्यामध्ये जर का निवड करायची झाली तर काय करा? नाही, दोन्ही माझ्यासाठी तेवढंच आहे. कारण का तर माझं आयुष्य शिवसेनेत वाढलं होतं. मालकाच्या प्रेमापोटी मी भाजपमध्ये आलो आणि भाजपच्या सान्निध्यात राहिल्यामुळं ते दोन्ही प्रेम माझ्यासाठी तेवढंच आहे. मूळ मालकच भाजपचे. असंही म्हणतात की मालकाचं घर देखील तुमच्या प्रभागामध्ये आहे. परत मल्लिकार्जुन मंदिर म्हणजे ऐतिहासिक वारसा असलेल्या सगळ्या वास्तू तुमच्या प्रभागामध्ये आहेत. या नंदीगोलच्या 7 काठ्या, मल्लिकार्जुन मंदिर, आवरमठ असू दे, हे तर प्रभागात आहेतच. जे हे 3ही उमेदवार माझ्या सोबत आहेत,
हे या भागातले सगळे काठीचे मानकरी बिपिन दुम्मा आहेत. हे गवई तर म्हणजे यांच्या पिढीला फार मोठा जुना वारसा आहे. पेशवेकालीन वारसा आहे तो. वारसा आहे. मी जाणार आहे त्यांच्याकडे. त्याच्यानंतर दरोगो पाटील हे बी काठीतले एक मानकरी आहेत. म्हणजे इथं जे आहे गावठाणातलं सोलापूर हे सगळे वारसातलेच लोक आहेत. म्हणजे मूळ गावठाणामध्ये असलेला हा तुमचा प्रभाग आहे. प्रभाग आहे. आणि प्रभागाचं वैशिष्ट्य एक आहे की ह्याच्यामध्ये 13 ते 13.5 मतं ही मुस्लिमाची आहेत आणि त्या मताला देखील भुरळ आणि अगदी म्हणजे आपलंसं करून घेण्याची एक जादू तुमच्याकडे आहे. साहेब या भागात जवळपास एक 17,000 मतं मुस्लिम आहेत. परंतु आपण जर प्रामाणिकपणे सगळ्या लोकांना समान न्याय देऊन जर काम केलं, जी आपल्या मनातलं त्यांच्याबद्दल जे आकस असतंय ते निघून जाऊन त्यांना बी आपल्यासारखं आपला माणूस जो वाटायला लागते. आज पण गेल्या देशमुख मालक राहू दे, मी राहू दे, 15 वर्षात कधी कुठल्याच भागात दुजाभाव न करता ज्याचा कुणाचा फोन येईल त्याचं दुसऱ्या दिवशी काम झालं असं कधी झालंच नाही. ह्या मतदारसंघात हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, ख्रिश्चन असू दे, शीख असू दे, इसाई असू दे, या सर्व लोकांचं काम जसं इतरांचं करतो या सगळ्याच धर्माचं काम केलंय. तुम्ही जर वार्डात एकंदरीत जर सर्वे केला आणि जर प्रत्येक नागरिकांची मुलाखत घेतली तर 10व्या मिनिटाला नगरसेवक उपलब्ध झाला असं प्रत्येक नागरिकाच्या तोंडात नाही. मी एक म्हणजे काल तुमची पदयात्रा निघाली आणि त्या पदयात्रेमध्ये आलेला फीडबॅक मी तुमच्यापर्यंत देतो. ह्या भागाचा प्रभाग क्रमांक 8 मध्ये ज्या पद्धतीने विकास झाला तसा भुईगल्लीचा विकास पाहिजे तसा झाला नाही, ही ओरड आहे का मागणी? साहेब कसं आहे, मी ज्या परिसरात राहतो सगळ्यात जर पहिला तिथं विकास केला इतर मतदाराला मी न्याय दिल्यासारखं न होणार. कारण का मी माझी अडचण ठेवून जर लोकांची भागवलं तर ते माझी जबाबदारी मानतो. माझ्या भागातला निधी आलो मालक आलो निधी केव्हाही करणं माझा परिसर. एक माझा वैयक्तिक अनुभव सांगतो पुदाल्यांच्या बाबतीमध्ये. अगदी संयम आणि संयमानं सगळ्या गोष्टी बोलणारे पुदाले हे आज इतकं म्हणजे चातुर्य का राव 15 दिवसामधलं हे तुमचं शब्द सामर्थ्य वाखण्याजोग आहे. आणखी एक प्रश्न, यावेळेस टक्केवारी तुमची मताची वाढेल की घटेल? अगदी खरं, माझ्याकडे रिपोर्ट आहे त्याचा. साहेब मागच्या वेळेस माझा एक कुरेशी सारखा एक प्रतिस्पर्धी तुमच्या समोर आहे आणि त्याच्यामुळे हा प्रश्न आहे की तुमच्या मताची टक्केवारी वाढेल की घटेल? मतदार माझ्या सोबत आहे. 16 तारखेला माझी खरी काय टक्केवारी आहे ते आपल्या मीडियाच्या माध्यमातून जनतेपुढे येईल ना. मतदान झाल्यावर जनता सांगाल. मी तोच विचारला प्रश्न की टक्केवारी वाढेल की घटेल. तेच ना साहेब, नाही, तुमचा विश्वास काय, वाढेल की घटेल? 100% वाढेल ना साहेब, 100% वाढेल ना. नक्कीच. मी इंजन हे कशाचं आहे हे विचारल्यानंतर ते म्हणतायत की जनतेच्या विचाराचं. कौतुक आहे आणि तुमचं खरंच खरंच कौतुक की 15 दिवसामध्ये झालेला हा फरक. दुसरे आहेत आपल्याबरोबर प्रवीण दरगो पाटील. ह्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की ज्या भागामध्ये उभारलोय तिथंच एक काही दिवसापूर्वी आरोग्य शिबिर घेतलं होतं. त्या आरोग्य शिबिराच्याच वेळी मी त्यांच्याबरोबर चर्चा करत असताना ते म्हणाले की जरा थोडं थांबा, काही सांगता येत नाही, 19-20 आहे आणि 2 चकमा हा शब्द आहे बरं का, 2 चकमे बसलेत, मला तिसरा बसून घ्यायची इच्छा नाही. पण लकी आहात, यंदाच्या वेळी तुम्हाला मिळालं. पण वैशिष्ट्य असं की तुम्हाला पक्ष महिला मागत होतं पण तुम्ही अडवून बसलात, अगदी ठाम बसलात आणि तुम्ही यशस्वी झालात. काय होता तो प्रसंग अगदी सहज? आदरणीय मालकांनी मला फोन केला आणि सांगितलं की घरातल्या तुमच्या महिलांना तयार करा. तर माझं पहिल्यापासूनच मानसिकता ती महिलांची नव्हती, कारण घराणं हे थोडंसं दरगो पाटलांचं असल्यामुळं घरातलं वातावरण ते राजकारणाचं नाही आहे. तसं राजकारण जर बघितलं, दरगो पाटील हे घराणं त्यागाचं आहे. तर ही जेव्हा छोटंसं गाव होतं सोलापूर म्हणजे सोनलगी, त्यावेळी काही शासकांनी सांगितलं की आपल्या सोलापुरात किल्ल्याचं तटबंदीत चढत नाही आहे. तर त्यांनी त्यावेळी सांगितलं या घराण्याचा जो पाटीलकी आहे त्यांच्या घराण्यातली सून ही त्या ठिकाणी त्याग केलं पाहिजे, ती असली पाहिजे बाळंतीण. तर आमच्या घरात 11 पिढ्यांचं म्हणजे 11 लोकांचं घराणं आहे. मला मी मान्य करतो की हा ऐतिहासिक वारसा तुमच्याकडे आहे, पण मी असं म्हणेन की बाबा मी अगदी थेट प्रश्न विचारला तुम्हाला मागत असतं. तो त्यागाचं घराणं असं आहे की त्या ठिकाणी ते त्याग केलेली ती घराणं पद्मावती भुईकोट किल्ल्यात त्या ठिकाणी ती आपली पद्मावती दरगो पाटील म्हणून त्या ठिकाणी देवीचं वास्तव्य त्या ठिकाणी आहे. तर मला वाटतं असं घराणं 900 वर्षापूर्वीचं आमचं घराणं आहे. तर यावेळी काय झालं तर मालकाने मला महिलेचं तिकीट मागितलं. घरात
घरात लोकांचं सहमत नव्हतं, त्यासाठी नव्हतं, पुरेसंच नव्हतं. मी तर घरात सांगितलं की महिलेशिवाय आपल्याला काय मिळणार नाही. तर मग घरात म्हणले नाही मिळालं तर नाही मिळालं, आपण काय, आपल्याला काय अडचण नाही म्हणजे त्याची. तुम्हाला कन्फर्म झालं परत की आता पुन्हा चकमा? हा, आता चकमा असं वाटलं नाही, पण मालकांचं मनात माझ्याविषयी थोडं प्रेम होतं असं मला वाटत होतं. मी नाही म्हटलं तर पण मालक मला थोडंसं हे करतील असं मला थोडंसं कुठेतरी थोडं जाणीव वाटत होतं. ते प्रेम वाढवण्यासाठी अमर पुदालेंची मदत खूप मोठी झाली. नाही, अमर पोदालेंनी शिफारस काय माझं केलेली नाही, फक्त सांगितले की सोबत राहा. त्यांच्याकडून प्रेरणा भरपूर मिळाली, काम करायची पद्धत मिळाली, कामाचं एक स्वरूप कळालं, काम कसं केलं पाहिजे, लोकांशी निगडीत कसं राहिलं पाहिजे, या क्षेत्रात लोकांशी संवाद कसं साधलं पाहिजे, लोकांच्या काळजात हात घालून काम कसं केलं पाहिजे, थोडं सोबत राहण्याचं त्यांचं मला थोडंसं सहवास लाभला. त्यामुळं कुठंतरी असं पॉझिटिव्ह चित्र त्यांच्या आणि माझ्यात बॉन्डिंग दिसली, पण मालकाने ते वाटलं की ह्याला दिलं तर हे व्यवस्थित होईल. बॉन्डिंगचा परिणाम असा आहे की तुमच्या देखील शब्दांमध्ये सामर्थ्य वाढलंय आणि वैशिष्ट्य हात की एरियामध्ये आलेला हा प्रभाग आहे आणि विकासाची गती प्रचंड, विकास हा बऱ्यापैकी झालेला आहे. आता जर का पुढचे 5 वर्ष तुम्हाला मिळाले तर एक आदर्शवत असं प्रभाग निर्माण करण्यासाठीचे काय प्रयत्न असतील? की मागे मी प्रचाराला आल्यानंतर म्हणालो की हरित प्रभाग आणि काहीतरी सुंदर प्रभाग असे काहीतरी एक थीम होती तुमची. होय, हरित प्रभाग असा आहे की या ठिकाणी हरित करण्यासाठी खूप काही पोटेन्शियल या ठिकाणी आहेत. आणि विकास म्हणलं तर तुम्ही बघितलं तर हा प्रभाग अर्धा जो आहे विकसित आहे आणि अर्धा अविकसित आहे. तुम्ही बघितलं तर समाचार चौकापर्यंत गेलात तर समाचार चौकापर्यंत पूर्ण विकसित आहे. प्रभागात म्हणजे अत्यंत कामं झालेली आहेत, पण खाली सुद्धा त्या ठिकाणी कामं झालेले आहेत. रस्ते आहेत, पाणी आहे, वीज आहे, नळ आहे, सगळ्या गोष्टीच्या भौतिक जे नागरिकांना पाहिजे, जे मागणी आहे ती सगळी पूर्तता अमरजी पोदाले यांनी 5 वर्षात म्हणण्यापेक्षा 9 वर्षात त्यांनी पूर्ण केलेली आहे. तर 5 वर्ष तर ते होतेच. काय वेगळं पण असेल या 5 वर्षांमध्ये? या आगामी 5 वर्षात माझं जे स्वप्न आहे की तर व्यापारी बाजारपेठेत या ठिकाणी शौचालयाची कमतरता आहे आणि या ठिकाणी जी बाहेरचे जे लाईन कनेक्शन आहेत ते पूर्ण जाळं या ठिकाणी बाजारपेठेत चाललेलं आहे. तर तुम्ही बघितलं तर सगळीकडे त्याचं जाळं एवढं मोठं आहे की त्याला कुठेतरी अंडरग्राऊंड करणं गरजेचं आहे. पण आता स्मार्ट सिटीच्या अंतर्गत रोड झालेले आहेत, त्याच्यातून काही अनुभवी लोकांचा अनुभव घेऊन आपण त्यामध्ये काय सुधारणा करू शकतो हे माझ्या मनात आहे. आव्हान जर का मतदारांना करायचं ठरलं तर काय करा? तर आम्ही एक उच्च शिक्षित या ठिकाणी उमेदवार आहोत. किती झाले शिक्षण? माझं B.Com आहे. तर या ठिकाणी आम्ही उच्च शिक्षित सगळे आम्ही तर उमेदवार आहोत. तर आम्हाला लोकांची जाणीव कळते पहिली गोष्ट, आणि दुसरा मी व्यापारी आहे. व्यापाऱ्यां म्हणजे लोकांचं काय गरज आहेत ते मला लवकर कळतं आणि त्यांच्या बॉडी लँग्वेजवर, त्यांच्या मागणीवर मला लगेच कळतं. त्यामुळं ते पूर्तता करायचं कसं करायचं ते सुद्धा मला कळतं. त्यामुळं मी ते करू शकतो. मला माझी विनंती या सर्व मतदारांना आहे की यावेळी तुम्ही फक्त मला 5 वर्ष द्या. जर मी काम केलं नाही तर 6व्या वर्षी मला मी मागणार पण नाही आणि तुम्ही देऊ पण नका, आणि तुम्ही प्रचंड मला विरोध करा, असं मला माझं स्वतःच मागणी या जनतेला आहे. हे इतकं मोठं बोलायला देखील धाडस लागतं बरं का, कारण इतका आत्मविश्वास आहे ह्यांच्या मागं असलेलं आमदारासारखं नेतृत्व आणि अमर पुदालेंसारखं असलेला वरदहस्त, ह्या दोन्ही गोष्टीचा मेळ आहे म्हणून इतका कॉन्फिडन्स आहे. खरंच आमच्याकडूनच्या शुभेच्छा, आणि तुमच्यामुळे ह्यांच्यामधला जो बदल आहे खरंच खरंच कौतुक करण्यासारखं आहे बरं का. आपल्यासोबत आता आहेत गीता गोविंद गवई, आणि मी त्यांच्याशी संवाद साधण्या अगोदर गोविंद गवई यांच्याबरोबर संवाद साधण्याला आवडेल. नमस्कार. खरंच म्हणजे खूप दिवसानंतर हा न्याय मिळाला म्हणायचं. जवळजवळ 40 वर्षांनी हा आम्हाला न्याय मिळालेला आहे. अगदी सतरंजा घालण्यापासून काढण्यापासून मी पार्टीची सेवा केलेली आहे, संघाची सेवा केलेली आहे, त्यामुळं ही फलप्राप्ती मला झालेली आहे. मला एक आश्चर्य आहे की मी मुलाखतीच्या पूर्ण काळखंड त्या दरम्यान होतो 3 दिवस. मला कधीही गवई साहेबांचं दर्शन झालं नाही, पण दर्शन झालं ते फॉर्म भरतानाच की अगदी हेच आहेत गवई म्हणून. जेव्हा तुम्हाला उमेदवारी मिळाली त्यावेळेस ही फलश्रुती कुणाचं, म्हणजे तुम्ही कुणाला त्याचे श्रेय द्याल? मी इथल्या शहराध्यक्ष आणि एक आमदार आणि माझे जे जुने सगळे सहकारी आहेत त्यांना सगळ्यांना वाटत होतं की यावेळेस आपल्या गल्लीत, आपल्या या भागामध्ये हे तिकीट यावं. कारण जवळजवळ नाही म्हटलं तर रोहिणीनंतर हे तिकीट आलेलं आहे. नंतरच. आणि म्हणूनच आता मी पक्षीय राजकारणावर बोलणार नाही, भाष्य करणार नाहीये, पण आता वहिनीशी अगदी म्हणेन की बाबा तुम्ही कार्यकर्ता म्हणून गर्दीत नेत्याच्या मागं फिरल्याचा अनुभव आहे आणि पक्षाशी आणि विचाराशी प्रामाणिक आहात. आता जर तुम्हाला संधी आता मिळतीयच आहे, मिळाली संधी, तर प्रामुख्याने काय विकासावर भाष्य करा?
काय म्हणजे जे काय आता बायकांचे प्रॉब्लेम्स, वृद्ध महिलांचे प्रॉब्लेम्स, ड्रेनेज प्रॉब्लेम्स, जे काय आम्ही सगळं करू आणि पुजाले साहेब आहेत त्यांच्या मार्फत आणि जाऊन अनुभव घेऊन आम्ही वहिनी, करू. मी माझा अनुभव सांगतो की काही वर्षापूर्वी ह्या गोष्टी आल्यात म्हणून मी बोलतोय. महिलांचा दोनच गोष्टीशी संबंध येतो, एक पाणी आणि कचरा, घन कचरा व्यवस्थापन आणि पाणी. ह्याच्यावर जर का भाष्य करा म्हटलं सभागृहामध्ये तर तुम्ही काय करा? काही करेन ना आता आमच्या असं म्हणाल तुम्ही घंटा गाडी लवकर येणार नाही? नाही लवकर येणार नाही. आमच्याकडे तर येतो 6 वाजता उठवतो आमचा घंटा गाडीवाला. नेहमी तक्रार असते लवकर ये असं आहे, आमच्या सगळं त्याच्यावर चर्चा असते. जे झाडणारी बाई असते नेहमी आम्ही थोडंसं दम देऊन वगैरे तिला व्यवस्थित झाड व्यवस्थित करायचं तिला पण आम्ही सांगतो. असं काही नाही, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही व्यवस्थित हे करू. म्हणजे तुम्हाला संधी मिळाली आहे त्याचं काहीतरी फलित मिळेल. फलित मिळेल नक्की मिळेल. हा. तुम्हाला आमच्याकडूनच्या शुभेच्छा. आणि तुम्हाला जे काही संधी मिळाली पक्षाची, नक्कीच तुम्हाला पक्ष देखील हे संधी दे. त्यानंतर आहेत आपल्या सोबत बिपिन धुम्मा आणि त्यांच्या पत्नी आहेत बबिता. मी अगदी म्हणजे विषयाला जाण्या अगोदर मी बिपिननाच बोलतो. अगदी तुम्हाला असं वाटतं का की पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना तुम्ही दिलेला इशारा हा कुठंतरी त्याचा फायदा झाला आणि आपला हेतू साध्य झाला? नाही नाही नाही, तसं काही झालेलं नाही. मी माझे त्या ह्याच्यात भावनेमध्ये मी ते बोललो होतो. तसं काय ते मी इशारा वगैरे दिलं नव्हतं. ते आता काय सांगायचं त्या विषयावर मला काय जास्त बोलण्याचं म्हणजे एक लक्षात घ्या बिपिन भाई, म्हणजे मी तुम्हालाही सांगतो, आता वहिनीलाच तो प्रश्न आहे की ज्यावेळेस तुम्ही बोलून गेलात सगळ्यात जास्त टेन्शन कोणी घेतलं असेल तर वहिनी. आणि त्या दिवशी तुम्ही टेन्शन मध्ये मालकाकडे गेलो होतो आणि मालकाला काय म्हणालो होतो ते सांगा. तिकीट मिळावं किंवा न मिळावं हे भाग नाहीये, पण माझा बिपिन मला पाहिजे असंच होतं. मी सर पुढे उभारले होते तर सरला म्हणले मी माझ्या नवरा दोनच कन्नड मध्ये बोला तुम्ही, कन्नड बोला. ನಾನು ಸರ್ ಬಲ್ ಹೋಗಿದ್ದೆ ರೀ. ಹೋದಕ್ರ ನಾ ಸರ್ ಕಡೆ ನಿಂತಿದ್ದೆ ಹಿಂಗ. ನನ್ನ ಮನೆಯವ್ರು ಜಿಂದಗಿದಾಗ ಎರಡೇ ಗೋಷ್ಠಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಒಂದು ಭಾಜಪ ಒಂದು ಆಮದಾರ್ ಅಂತ ಹೇಳಿ ನಿಮ್ ಹಿಂದೆ. ಅದಕ್ಕೆ ಬಿಟ್ಟರೆ ಜೀವನದಲ್ಲಿ ಬೇರೆ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದೆ. ಅದು ಬಹಳ ಅನುಭವ ಆಗಿದೆ ರೀ. अದ್ರ मला इथे सिक्किरे म्हणजे तुम्ही बोलल्याचं कुणाला जरी दुःख नसेल तर वहिनीला एवढं टेन्शन आलं होतं की आयुष्यामध्ये ज्या माणसाने दोनच गोष्टीचं पत्ते पाळलं तो माणूस असा झाला. बरं आता खरं सांगा की पक्षामध्ये बोगडे थोबडे आणि वाले यांच्या स्पर्धेमध्ये धुम्माचा नंबर बसला? नाही, माझं बघा, भारतीय जनता पार्टी एक अशी पार्टी आहे ती कार्यकर्त्यावर अन्याय कधीच होऊ दिले नाही आजपर्यंत माझ्या बघण्यामध्ये. परंतु अन्याय हे कसं झालं, 40 वर्ष आणि एकदा मी 2002ला मला एकदा न्याय दिलं होतं. त्यावेळी भारतीय मालक आमदार बी नव्हते, मालक सरचिटणीस होते. त्यावेळी पार्टीचं तेवढं ताकद बी नव्हती. तरी पण आम्ही पार्टीचा आदेश ऐकून आम्ही उभारला होता इलेक्शनला. पण असं नाही ना, आम्ही पार्टीचं प्रत्येक गोष्टीत हे करत आलो, काम करत आलो. पण तेच मी सांगत होतो पार्टीला की बाबा आता सगळे चांगले दिवस आलेत पार्टीला, तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय का, या भावनेच्या भरातच मी ते गोष्ट बोलून गेलो होतो. आता पार्टीला चांगले दिवस आले तर मग मला का नाही असा म्हणायचा हेतू होता. आणि मी त्यांना नंतर देखील म्हणालो की बाबा तुम्ही असा असा इशारा दिला होता, मी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर येणार आहे. तेव्हा मी म्हणाले की आत्महत्या हा शब्द वापरला नाही, बरं वाईट हा शब्द वापरला. बरोबर आहे, बरं वाईट म्हणलं होतं मी. म्हणजे आश्चर्य आहे. पण वहिनी कौतुक आहे बरं का तुमचं की खरंच तुमच्या मधलं जे बॉन्डिंग आहे ते बघण्यासारखं आहे. पण ज्या वेळेस तुम्हाला म्हटले की विपिन असं असं झालंय आणि तुम्हाला ऐका तरी असं असं झालंय आणि तुम्हाला आता उभारायचं आहे इलेक्शनला असं म्हटल्यावर तुम्ही काय म्हटलं? ಫೇಸ್ ಮಾಡಲ್ಲ ಸರ್. ಅದೇ ಹೇಳತ್ತೀನಿ ಸರ್, ನಾನು ಮಲ್ಕೊಂಡಿದ್ದೆ. ಇವರೆಲ್ಲ ತಾವೇ ಡಿಸೈಡ್ ಮಾಡಿ ಮನೆಗೆ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಇಲ್ಲ ನಿನಗೆ ನಿಂದ್ರಿಸ್ಬೇಕಾಗತ್ತೆ, ನಿನಗೆ ಟಿಕೆಟ್. ನಾ ಅಂದೆ ಅಮ್ಮ ನನಗೆ ಪೈಲ ನಂದು ಆಶ್ಚರ್ಯ ನನಗೆ ಅಂತ ಅಷ್ಟು ಬಂತು ಹೊರಗೆ. ಖರೆ ನನಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಸಂಗಟ ನನಗೊಂದು ಟೆನ್ಷನ್ನು ಆಯಿತು. ಈಗಿಲ್ಲ ಪರವಾಗಿಲ್ಲ, ಇವ್ರು ನನ್ಗೆ ಹಿಂದ್ಗಡೆ ಅದಾರ ಭಕ್ಕಮ್ಮಾಗಿ. ಆಮದಾರ್ ಸರ್ ಅದಾರ ನಮ್ಗೆ ಹಿಂದ್ಗಡೆ ದೇಶಮುಖ. ಈಗ ನನ್ಗೆ ಮನೆಯವ್ರು ಕಷ್ಟ ಮಾಡಿದ್ಕ ಒಂದು ಫಲ ಸಿಕ್ತಂತೇಳಿ ಈಗ ನಮ್ಗೆ थोडे समाधान आहे. बरं, आयुष्यामध्ये नवऱ्याने पक्ष आणि मालकावर प्रेम केल्याचं समाधान वाटतं? आता हा समाधान वाटायला. प्रभागाचा विकास करायचा ठरला तर काय तुमच्या डोक्यात 40 वर्षापासून कसब्यात राहत आहे, काय राहून गेले आणि काय करावं असं वाटतं? मी तसं जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. मी प्रत्येक गल्लीतल्या बोळातल्या लोकांशी माझं डायरेक्ट संबंध आहे.
माझ्या डोक्यात जे आहे माझा प्रभाग माझा वार्ड एकदम सुंदर करायचं, स्वच्छ ठेवायचं आणि जेवढं होईल तेवढं आमच्या हे लोकांचा एक भ्रम आहे की कसब्यामध्ये लईच मोठे मोठे लोक राहतात वगैरे, पण सर्वसामान्य गरीब लोक बी लई जण येतात. आम्हाला त्या बायकांना काम द्यायचं आहे, लघु उद्योगच्या प्रमाणे हे करायचं आहे. आमच्या जे गोरगरीब बायका आहेत त्यांना आम्ही रोजगार द्यायचा प्रयत्न करू, लघु उद्योग काढायचा प्रयत्न करू, जेवढं आमच्याकडनं जेवढं होईल या 5 वर्षात. असं वाटतं का गवई साहेब, मी तुम्हाला अगदी विचारतो, 10 वर्ष झाली देशात राज्यामध्ये सत्ता आहे, हा मला वाटतं एक 8-10 म्हणजे एक प्रतिनिधी असतील की ते रोजगारावर भाष्य करतायत, कुटीर उद्योगावर भाष्य करतायत. म्हणजे 10 वर्षामध्ये मोदी सरकार आणि फडणवीस सरकार हे रोजगार निर्मिती करण्यामध्ये असफल ठरले सफल ठरले. मग तरी देखील यांना कुटीर उद्योगाची भाषा करावी लागते. बरोबर आहे ना, सगळे सफल ठरले नाहीत ना. 80% तर झालेत त्याच्यात, आता राहिलेत 20%. कौतुक ह्याचंच आहे, हे 40 वर्षाचं फलित आहे आणि हे पण 40 वर्षाचं फलित आहे. म्हणजे नक्कीच कुटीर उद्योगामधून तुम्ही लोकांना, मतदारांना, महिलांना, वहिनी, जर का लोकांना, मतदारांना म्हणजे मत करणाऱ्यांना जर का तुम्हाला बोलायचं झालं तर काय सांगाल? मत कुणाला टाका, कसं टाका? कन्नडमध्ये आव्हान करा. ಬರುವ 15 ತಾರೀಕಿನಲ್ಲಿ ಕಮಲದ ಮೇಲೆ ಬಟನ್ ಒತ್ತಿ, 4 ಕಮಲದ ಮೇಲೆ ಬಟನ್ ಒತ್ತಿ ಪ್ರಚಂಡ ಬಹುಮತದಿಂದ ನಮ್ಗೆ ಆರಿಸ್ಕೊಡ್ಬೇಕು. ನಿಮ್ದೆಲ್ಲ ಕನಸುಗಳನ್ನು ನನಸು ಮಾಡೋಕ್ಕೆ ನಾವು 4 ಜನ ತತ್ಪರ್ಯವಾಗಿ ನಿಂದಿರ್ತೀವಿ. ನಿಮ್ದೊಂದು ಕಾಲ್ ನಾವು 15 ನಿಮಿಷದಲ್ಲಿ ನಾವು ಉಪಸ್ಥಿತ. ಇದು ನಮ್ಮದು ವಿಶೇಷವಾದಂಥ ಯೋಜನೆ. तर हे मी मागील काही दिवसापासून मी निष्ठावंत आणि प्रामाणिक पक्षाच्या कार्यकर्त्यांवर भाष्य करत होतो. तुम्ही जर का माझ्या डाव्या आणि उजव्या बाजूला बघितलं तर पात्रेने केलेल्या प्रयत्नाचं यश आहे बरं. म्हणजे काय का असं ना, मी माझी पाठ थोपटतोय, दुसरं कोणी जरी नाही थोपटलं तरी चालेल. पण हे खरंच आहे की बिपिनचा पहिला फोन मला होता की तुम्ही कुठे आहेत, या, मला एक विशेष बातमी द्यायची आहे. मला माझं वैशिष्ट्य की भावनावश होऊन त्यांनी बोललं होतं, पण वरिष्ठांनी, ज्येष्ठांनी त्यांची दखल घेतली आणि ब्राह्मणमुक्त महानगरपालिकेची व्याख्या करणारेच, म्हणजे आळं करणाऱ्यांनीच आळ्यामध्ये झाड लावून गवईंना एक न्याय दिल्यासारखं वाटतं. आणि फलश्रुती आहे की त्यांच्या प्रामाणिकपणाचा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अशा प्रामाणिकते नेत्याला, म्हणजे बिपिन म्हणाले की देशात, राज्यात सत्ता आहे, व्यवस्थित सगळंच जर का दिवस असतील तर मग माझे दिवस का? खरंच आहे, हीच तळमळ आणि हीच चाड असते कार्यकर्त्यांची की नेत्यांनी कुठेतरी दखल घ्यावी. आमच्या चॅनल ब्रेन न्यूजकडून तुम्हा दोघांनाही शुभेच्छा देतो की पुढीलच्या 5 वर्षामध्ये पक्षाच्या आणि शहराच्या विकासाला भरीव असं योगदान तुमच्याकडून मिळावं. ब्रेन न्यूज करता यासिन शेख सह मी नितीन पात्रे.